उकडीचे मोदक बघा काय सुबक सुंदर आणि कळीदार दिसतात. बरोबर 11 कळ्यांचे हे कळीदार मोदक आहेत. एकदम अचूक प्रमाणासहित ही रेसिपी दिलेली आहे. जे प्रमाण दिलं त्याच्यामध्ये 15 मोदक छानपैकी बनवून तयार होतात. एकदम बघा मऊ लुसलुशीत. आहा, पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आजची रेसिपी एकदम स्पेशल आहे, कारण ही रेसिपी स्पेशल बनवण्यासाठी स्पेशल गेस्ट आपल्याकडे आलेले आहेत. बरं, यांचे इंस्टाग्रामवर लाखोहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यासोबत 1000हून अधिक यांचे कळीदार उकडीचे मोदक ते महिन्याला सेल करत असतात. आणि तितकंच नाही, IBN लोकमत, ABP माझा यावर त्यांनी खूप सारे एपिसोड्स देखील केलेले आहेत. आणि एक सिक्रेट गोष्ट मला कळलेली आहे की यंदा कर्तव्य देखील आहे. त्यामुळे मुलींनो आणि मुलींच्या आयांनो, बघा मी तर माझं सांगायचं काम केलेलं आहे. तर आपल्यासोबत आज आहेत खूप छान गेस्ट, ते मोदक एक्सपर्ट आहेत. त्यांचं नाव आहे मयूरजी गोलटकर. मयूरजी, तुमचे आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. तुमच्या मोदकांचे फक्त मीच नाही तर जगभरात सगळे चाहते आहेत, फॉलोअर आहेत. आणि कमाल, म्हणजे यांचे जर इंस्टाग्रामवर पेज आहे मयूर गोलटकर. येस. आणि इतके छान कळीदार ते मोदक असतात ना की बघून असं प्रेमात पडावं, म्हणजे इतके कमाल. सो खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून इथे इतके छान मोदक आमच्यासोबत दाखवण्यासाठी आलात, त्याबद्दल थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी ओव्हर हिअर. आता वेळ न घालवता, आता तुम्हाला तर कळलंच आहे, आपण मस्त कळीदार उकडीचे मोदक बनवणार आहोत मयूरजींसोबत आणि त्यांच्या गायडन्समध्ये. आणि कमाल बनवतात. त्यांचं पेज जाऊन नक्की फॉलो करा. आणि तितकंच नाही तर ते दरवर्षी नाही, ऑनगोईंग आहे. ते एकतर फुल टाइम वर्किंग आहेत, त्यामुळे रोज जमत नाही, पण ते मोदकांची ऑर्डरही घेतात. सो त्यांचा नंबर देते इथे स्क्रीनवर तर दिसेलच. पेजचंही जे लिंक आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आणि नंबर हे सगळं देते. मोदकांच्या ऑर्डरसाठी पण त्यांना मेसेज करू शकता. आणि बाकी ते तुमचं तुम्ही ठरवा. चला सुरू करूया. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. चला, आता सगळ्यात आधी सारण तयार करतो. तर आता आपण 1 चमचा तूप घेऊ. मराठी माणसासाठी ना मोदक म्हणजे फक्त एक पदार्थ नाही, तर ते खूप साऱ्या त्यामध्ये मेमरीज, इमोशन्स इन्व्हॉल्व आहेत या एका याच्यात. सो तुमची काही अशी आठवण आहे का मोदकांच्या रिलेटेड? डेफिनेटली जेव्हा मी स्टार्टिंगला मोदक चालू केलेले तर शेप डेफिनेटली जसं नॉर्मल स्टार्टिंगचे असतात तसेच होते, बट प्रॅक्टिस करून करून ते सुंदर कळीदार दिसायला लागले. आणि जेव्हा मी इंस्टाग्रामवर ते पोस्ट करायला लागलो तेव्हा खूप अप्रिसिएशन मिळायला लागले, आणि स्पेशली फ्रॉम लेडीज. म्हणजे त्यांचे जे कमेंट्स असायचे, अरे एकदम सुगरणीसारखा करतोस, किंवा बायकांनाही लाज वाटेल असे मोदक तू करतोस. सो ते कुठे कुठे ते अप्रिशिएशनचे पोस्ट किंवा त्यांचे कमेंट्स हे कॉन्फिडन्स किंवा मोटिवेशन मला बूस्ट होत गेलं. आणि त्याच्याचमुळे मी असा विचार केला, तर आता एवढं कोण अप्रिशिएट करतंय तर डेफिनेटली आपण ऑर्डर पण घेऊ शकतो. आणि त्याच हिशोबाने मग मी मोदकांची ऑर्डर घ्यायला चालू केले. क्या बात आहे. खूप छान. आता तूप गरम झालेलं आहे, तर आता आपण खसखस ऍड करूया. 1 चमचाभर खसखस आहे. थोडं रोस्ट करून घेऊया. पण तुम्ही आता पूर्ण वेळ कामही करता? राईट, कामही करतो आणि विकेंडला जेव्हा वेळ असतो माझ्याकडे, शनिवार रविवार, तेव्हा मी कुकिंग करतो. आणि हे आउट ऑफ पॅशन आहे. राईट. कारण मोदक बनवायचं म्हणजे ते एक खरं स्किल सेट आहे, एक वेगळं स्किल सेट आहे. पाककला आपण जे म्हणतो ना, ते खरंच कळीदार मोदक बनवणं हे कलाकुसरीचंच काम आहे. आता आपण सुकामेवा घालून घेऊ. याच्यात काजू आणि बदामाचे तुकडे आहेत आणि हलकेसे आपण ते तळून घेतो. सुकामेवा छान तळून झाला. आता आपण याच्यामध्ये खोबरं घालू. सो साधारण 1.5 कप आहे, ठासून भरलंय ते खोबरं. आणि 1.5 कप खोबरं असेल तर आपण 1.25 कप गुळ घेतो. आणि तुम्हाला गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण हलकं वाढवलं तरी चालतं. खोबरं आता भाजून घेतो 1 मिनिटासाठी भाजून. पण मग कसं वाटतं की स्पेसिफिकली महिला वर्गांकडून इतकं छान प्रेम मिळणं, आशीर्वाद मिळणं? हो, खूपच. म्हणजे लाईक मला फोनही घेतात, लाईक 70 किंवा 80 वर्षाच्या आजीशी सुद्धा कॉल येतात की मलाही सुद्धा असे जमत नाही मोदक,
मी तर लहानपणापासून आईकडनं शिकली आहे किंवा आजीकडनं शिकली आहे, पण मला तुझ्यासारखे असे कळीदार मोदक येत नाही अजून करता. खरं मला वाटतं ना, हे सोशल मीडियाची एक पॉवर आहे की आपण व्हर्च्युअली कनेक्ट होतो आणि तिथून इतके छान प्रेम आशीर्वाद मिळतं आणि तिथून खरं जोर येतो काही करायचं म्हणलं की. पुढे खोबरं छान भाजून झालंय. खोबऱ्याचा रंग नाही बदलला पाहिजे, तो पांढरा शुभ्रच राहिला पाहिजे. फक्त त्याला हलकं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता पण गुळ घालू याच्यात. मी परत एकदा मिक्स करून आणि गुळ घातल्यावर आहे ना, खूप वेळ भाजत नाही राहायचं. एक 5 ते 6 मिनिट पुरेस होतं. गुळ विरघळला की आणखी एक 2-3 मिनिटं भाजा की पुरेस होतं. काय होतं, खूप वेळ जर ते तुम्ही भाजत राहिलं ना तर सारण कडक होतं. सारण इथे तयार आहे. आता आपण याच्यात वेलची पूड घालून घेऊया. साधारण एक अर्धा चमचा वेलची पूड आहे, पण सारणला काय कमाल रंग आलेला आहे. आणि आता आपण जायफळ किसून. इथे गुळ आहे, तिथे जायफळ हवंच. परत एकदा मिक्स करून घेऊया. खूप कोरडं नाही करायचं, हलकंसं बघा त्याच्यात ओलावा आहे अजून सारणात. गुळ विरघळलेला आहे आणि एक 2-3 मिनिटं वर शिजवलं असेल गुळ विरघळल्यानंतर. तयार आहे सारण? चला, सारण तयार आहे. आता उकड. येस. तर आता आपण 1.5 कप पाणी घ्यायचं पहिलं. ओके. दूध वगैरे काही घालायचं? दूध करायचं. जर तुम्हाला पाहिजे असेल तर सेम प्रमाण तुम्ही घेऊ शकता. लाईक अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध. किंवा आपलं 1 कप दूध तरी चालेल पाणी. आता 1.5 वाटी पाणी घेतलं आपण. आता त्याला उकळी काढायची. तोपर्यंत आपण तूप आणि मीठ पण घालून घेऊया. साधारण 1 ते अर्धा चमचा तूप घालायचं आणि किंचित मीठ घालून. मीठ हवं कारण पारीमध्ये मीठ असलं ना की त्याची चव खूप छान लागते. आता याला उकळी यायला पाहिजे पाण्याला. चला, पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली. आता आपण याच्यात पिठी घालूया. तर आता 1.5 कप पाण्याला 1.5 कप पिठी आपण घेणार आहोत. अच्छा. मग आता ही पिठी कशी बनवली आहे? पिठीसाठी आपण 1 वाटी आंबेमोहर तांदूळ, 1 वाटी बासमती आणि अर्धी वाटी इंद्रायणी तांदूळ असे घेतलेत. 3 कॉम्बिनेशन घेतलेत. अच्छा. हे तिन्ही तांदूळ एकत्र मिक्स करून धुवून घ्यायचे स्वच्छ 2 वेळा आणि त्याला नितळून ठेवायचे 15-20 मिनिटासाठी. अच्छा. आणि 15-20 मिनिटं आपण फॅन खाली हे करायचे, ड्राय करायचे. उन्हापर्यंत नाही सुकवायचे, फॅनच्या खाली आपण हे ड्राय करून घ्यायचे. आणि ड्राय झाल्यावर पूर्ण आपण मग ते हे करायला द्यायचं, दळायला द्यायचं. राईट. म्हणजे हे प्रमाण बघा, म्हणजे हे लक्षात घ्या की ते 3 तांदळांचं कॉम्बिनेशन वापरतात. आंबेमोहर, बासमती आणि इंद्रायणी. कमाल. किती पांढरी शुभ्र दिसते ती पिठी. आणि तांदूळ भिजत नाही घालायचं ना? जास्त वेळ भिजवायचं ना, जस्ट क्विक वॉश द्यायचं आपल्याला आणि नितळून ठेवून फॅनच्या खाली आपल्याला ड्राय करायचं, सुकवायचं. गॅस बंद करू? हां, चालेल. आता हे छान मिसळून झालं. आता आपण झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेऊया. बरं. आता वाफ झाली आपली काढून. आता आपण परातीत काढून ते मळून घेऊया. अच्छा, काढूया? हां, काढूया आता. येस. आता आपण उकट मळून घेऊया. आणि ही हलकीशी गरम असतानाच मळायची असते, जास्त थंड होऊ न द्यायची. ते अगदीच खरं गरम गरम आहे. आणि तुम्हाला जर ते नसेल जमत तर मला वाटतं तांब्याने किंवा वाटीच्या बेसने आपण हे करू शकतो. तांब्याने किंवा वाटी किंवा फूड प्रोसेसरमध्ये एकदमच फास्ट होईल. येस. येस. आता उकड झाली आपली रेडी. आता आपण मोदक वळून घेऊया. ओके. आणि ते छान मळून घेतले. व्यवस्थित मळायला पाहिजे. मोदक बेसिकली तुमच्या पिठीवर असतं, उकडवर असतं आणि तुमच्या मळण्यावर असतं. आता गोळा घ्यायचा आणि तो परत एकदा हातामध्ये पण वळून घ्यायचं. आता आपण मोदक पिठीमध्ये हे करून घेऊ, बुडवून घेऊ. अच्छा. तुम्ही लाटून वगैरे नाही करत? नाही, मी डायरेक्ट पारीस करतो. आता मोदक वळून घेऊया. हेच मेन स्किल आहे. ते बघा किती अगदी निगुतीने करतायत पारी. कुठेही झाड वाटत असेल तिकडे आपण हे पातळ वगैरे एकसारखे करून पारी रेडी होतं आपली. आता आपण कळ्या पडून घ्यायच्या. कळ्या पडताना
जितक्या जवळ पडता येतील कळ्या तितक्या पण ट्राय करायच्या. परत पाहिजे तर तुम्ही पिठाचा हातही घेऊ शकता पारी करताना, कळ्या पडताना, आणि पिंच करून अगदी खालपर्यंत पिंच करून घ्यायचं. आणि जितक्या जवळ तितका तुमचा मोदक आकर्षक दिसतो आणि कळीदार होतं. ही खरंच खूप छान टीप आहे. हे बघा, यांनी कळी आहे ना खालपर्यंत ती उभी धरलेली आहे, त्यामुळे त्या जेव्हा बंद होतात ना तेव्हा ते मोदकही छान तितकेच कळीदार दिसतात. आता कळी पाडून झालेत आपल्या मोदकांच्या. कमाल दिसतंय, एकदम सुबक सुंदर. येस, आता आपण याच्यात सारण भरून घेऊ. बरं. सारण मेक शुअर करायचं की प्रॉपरली बंद केलं, जास्तही नाही किंवा कमी पडलं नाही पाहिजे. मोदक बंद केले. ते बंद करतानाही पहिलं बोट आणि अंगठा. काय कमाल कळ्या पडलेल्या आहेत आणि 11पेक्षा जास्तच कळ्या आहेत. जे वरचं एक्स्ट्रा पीठ असतं ते आपण काढून घ्यायचं नाकावरचं. काय सुबक दिसतोय. कमाल, मस्त, खूप छान. आता याच पद्धतीने आम्ही सगळे मोदक छान वळवून घेऊ. कमाल, बहारदार दिसतात, एकदम सुंदर सुबक, कमाल झालेत मयूरजी. आणि या प्रमाणात 12 झालेले आहेत, 11पेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही हे जर प्रमाण घेतलं तर 12 मोदक व्यवस्थित होतात. आता आपण याच्यावर केशर लावून घेऊया. बरं, केशर भिजत वगैरे घालायची गरज नाही आहे, कारण वाफवतो आपण. त्या वाफेत त्यातला जो अर्क आहे तो खूप छान मोदकावर उतरतो. आता वाफवून घेऊया. सो कढईत वगैरे वाफवले तरी चालतात. इथे माझ्याकडे इडली कुकर आहे, त्याची ताटली आहे, म्हणून मी यामध्ये करते. आता 15 मिनिटासाठी हाय फ्लेमवर वाफवून घ्यायचं. अच्छा, मोठ्या आचेवर 15 मिनिटं वाफ. ओके. सो कमाल असे मोदक आपले तयार होतील. 15 मिनिटं झालीत. आता आपण मोदक काढून घेऊया. वा, कमाल. आणि फुलले तर जितके आपण भरले होते, बऱ्यापैकी जागा सोडली होती 2 मोदकामध्ये, त्यामुळे 12 मोदक झालेत. उरलेले आम्ही दुसऱ्या स्टीमरला ठेवलेत. पण बघाल, आणि सारण बघा, असं आतपर्यंत ते सारण दिसतंय, म्हणजे पारी इतकी पातळ झाली आहे. आता काढूया, काढून घेऊया. आता ते कधी एकदा घेते आणि खाते असं झालंय. मस्त, थँक्यू. कमाल झालेत मोदक मयूरजी, खूप छान. आणि तुम्ही बघाल ना, पारी एकदम पातळ वळली गेली होती, त्यामुळे हे सारण बघा असं छान आतपर्यंत सारण दिसतंय, पारीच्या आरपार. आणि कळ्या बघा काय सुरेख आलेल्या आहेत प्रत्येक मोदकाचं. हे बघा, छान असं आतपर्यंत सारण दिसतंय आणि कळीदार झालेला आहे प्रत्येक मोदक. मयूरजी, खरंच खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आलात. थँक्यू तुम्ही मला इन्व्हाइट केल्याबद्दल इकडे आणि माझं मोदक बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच. वाट नाही बघू शकत खाण्यासाठी. कमाल झालेत. थँक्यू. सारण पण इतकं रुचकर झालंय. कव्हर खूप मऊ, म्हणजे खाताच विरघळतं, अजिबात त्याला कष्ट घ्यावे नाही लागत आहे. जबरदस्त. तुम्हालाही यंदा मोदक जर ऑर्डर करायचे असतील तर मयूरजींना कॉल करा आणि ऑर्डर करा. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मयूरजी. त्यांच्या पद्धतीने मोदकाची पिठी, स्टफिंग आणि मोदक नक्की बनवून बघा. पुन्हा भेटूयात अशाच छानशा रेसिपीसोबत. तर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.